येतोय का तुम्हाला आवाज? हा, आता येत असेल. ओके ओके ओके, चला काय हरकत नाही. बघा, सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला, ज्या चॅप्टरचं नाव आहे वचन विचार. हा एक नामाचाच भाग आहे. बघा, आता नेमकं वचन म्हणजे काय, तर आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला एक पीडीएफ दिसते. सर्वांना दिसायले का? दिसते का सर्वांना? ओके ओके, ठीक आहे. बघा, आपला जो घटक आहे आजचा, तो वचन विचार आहे. आणि नेमकं वचन म्हणजे काय, आपण पहिल्यांदा पाहू. बघा, तुम्हाला व्याख्या तरी पाठच ठेवा, कारण परीक्षेमध्ये आली आणि पुन्हा पण येऊ शकते. बघा, काय व्याख्या आपली इथं एक कलर मध्ये दाखवतो तुम्हाला. बघा, इथे आपला पहिलाच पॉइंट आहे की नामाच्या ठिकाणी संख्या एक आहे की अनेक आहेत हे सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असं म्हणतात. तर आपल्या भाषेत आपण जर बोललं तर संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे आपण त्याला वचन असं म्हणतो. मग आता वचनच का म्हणायचं, कारण त्या वचनानुसार एखादा घटक एक आहे का एकापेक्षा जास्त आहेत असं आपल्याला दिसतं, तेव्हा आपण त्याला वचन असं म्हणायचं. ठीक आहे. तर इथली पण व्याख्या लक्षात ठेवा की नामाच्या ठिकाणी संख्या एक आहे की अनेक सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्यास वचन असं म्हणतात. ठीक आहे. हे वाटल्यास तुमच्या नोटबुक मध्ये नोट करत चला, ही व्याख्या विचारली. दुसरा पॉइंट महत्वाचा आहे बघा, इथे मराठीतील वचन विचार आपला प्राप्त करण्यासाठी किंवा आत्मसात होण्यासाठी मराठी भाषेची ओळख असायला हवी. हो ना. जर संस्कृत भाषेचा व्यक्ती असेल तर त्याला हे कळणारच नाही, म्हणून त्याला मराठी भाषेची ओळख असायलाच पाहिजे. ओके. असं काही नाही की कन्नडी असेल, तामिळी असेल, ह्या व्यक्तींना त्यांच्या भाषा यायलाच पाहिजेत, परंतु त्यामध्ये मराठीचा सुद्धा त्यांना परिचय पाहिजे. 3. वचन विचार समजण्यासाठी विभक्ती प्रत्ययाचा तक्ता यायला पाहिजे. आता मी कालच सांगितलं बघा की विभक्त्यांचा जो तक्ता आहे तो तुम्हाला मी वाटल्यास तर थोड्या वेळाने दाखवेल, पण काल एक रिव्हिजन केली होती आपण की प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. प्रथमेमध्ये कुठलाही प्रत्यय नसतो, द्वितीयमध्ये सला ते सला नाते, तृतीयमध्ये नेयसी एसी नेसी, त्यानंतर चतुर्थीमध्ये सला ते सला नाते, पंचमीला आपण उनहून या प्रत्ययाने ओळखतो, षष्टीला चा ची चे च्या या प्रत्ययावरून, सप्तमी त ई आणि आ या प्रत्ययावरून ओळखतात, तर संबोधन ही नो नावाच्या प्रत्ययावरून ओळखली जाते. तर हे आपल्याला यायला पाहिजे. जर तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला थोड्या वेळानं तुमच्या मोबाईलवरती शेअर करतो. ठीक आहे. चला, आता वचन म्हणजे काय समजलं का, की संख्या सुचविण्याचा गुणधर्म मनचे वचन होय. ठीक आहे. मग संख्या एक आहे का अनेक आहे, समजा आता 10 मुले असतील तर ते अनेक आहे का एक आहेत, एक मुलगा असेल तर एक आहे का अनेक आहे हे सांगता येणं गरजेचं आहे. म्हणून आपण वचनाचे 2 प्रकार मानतो. कोणकोणती सांगा? वचनाचे एकूण किती प्रकार आपण मानतो? 2 मानतो. बरोबर आहे. एक वचन, दुसरं अनेक वचन. तुम्हाला आवाज येतोय का बरोबर पल्लवी? आवाज येतोय ना? ठीक आहे. बघा, 1 मिनिटात थोडं स्पीकर आणलं तर मला वाटतं आणखी चांगला आवाज येऊ शकतो. 1 मिनिट.
ठीक आहे, मला वाटतं आता आवाज येत असेल, क्लिअर आवाज येत असेल. हा, येतोय का? रिप्लाय द्या कोणतरी. नितीन सर. हा, येतोय ना? ओके ओके, ठीक आहे. चला, आता चांगला आवाज येत असेल. बघा, मी सांगितलं की वचन म्हणजे काय, तर संख्या सुचविण्याचा गुणधर्म. मग एक असो की अनेक असो, यापैकी एक सांगतं त्याला आपण वचन असं म्हणतो. मग वचन यायचं असेल तर मराठी भाषेची ओळख लागते. आणि दुसरी गोष्ट, वचन विचार समजण्यासाठी आपल्याला विभक्ती आणि त्याचे प्रत्यय माहिती असणं गरजेचं आहे, किंवा कारकार्थही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सध्या याची इथे गरज नाही. सध्या फक्त तुम्हाला एक वचन आणि अनेक वचन असे वचनाचे दोन प्रकार समजले पाहिजेत. ठीक आहे, मग दोन प्रकार कोणते? बघा, वचनाचे एकूण किती प्रकार मानतो आपण? दोन प्रकार मानतो. ते कोणते? एक आहे एक वचन आणि दुसरा आहे अनेक वचन. ठीक आहे, आता लक्ष द्या, एक वचन आपण कशाला म्हणतो ते माहिती पाहिजे. तर आपल्याला एका व्यक्तीचा, एका वस्तूचा, एका प्राण्याचा किंवा एका स्थळाचा जर आपल्याला उल्लेख दिसत असेल किंवा आढळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एक वचन म्हणतो. थोडक्यात, ज्याच्यावरून एकाच घटकाचा बोध होतो त्यालाच आपण एक वचन असं म्हणतो. बरोबर आहे? म्हणजे व्याख्याच कशी आहे की फक्त एकाचाच उल्लेख, इतका जर घटक तुम्हाला कळाला तर तुम्हाला एक वचन सहज समजतं. हा नामाचाच प्रकार आहे. ठीक आहे, म्हणजे एक वचन म्हणजे काय, तर फक्त एका घटकाचा बोध होणे. मग या घटकामध्ये व्यक्ती येईल, वस्तू येईल, प्राणी येईल, ठिकाण येईल, यांच्यापैकी कोणी असो. ठीक आहे, आलं का लक्षात? याला आपण एक वचन म्हणतो. बघा, इथे एक व्याख्या पण दिली. एका वस्तूचा उल्लेख किंवा एकाच वस्तू किंवा व्यक्तीचा बोध होत असेल तेव्हा त्या नामाचे वचन एक वचन असते. बरोबर आहे? जसं बघा, रस्ता, इमारत, पुस्तक, खडा, नदी, नात, वेळ, पुस्तक, वही, पेन. आता एक असेल तर एकच म्हणावं लागेल ना. समजा आता माझ्या हातामध्ये हा माऊस आहे. किती माऊस आहेत? एकच आहे. एकाच घटकाचा बोध होतोय म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? एक वचन म्हणतोय. समजा वर्गामध्ये 15 मुली आहेत, पण 15 मुली एकत्र आल्यानंतर आपण त्यांना एक वचन म्हणू शकतो का? नाही. परंतु एकाच मुलीला तुम्ही आवाज देऊन बोललो तर मात्र एक वचन झालं. किंवा इथून पुढे 15 किलोमीटर वरती एक गाव आहे, एकच गाव आहे, त्या गावामध्ये एकच रस्ता आहे. थोडक्यात, एकाच घटकाचा बोध होत असेल तरच त्याला एक वचन म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. बाकीचं काही घेणं नाही. ठीक आहे, हा पहिला प्रकार म्हणजे वचनाचा पहिला प्रकार एक वचन, तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, दुसरं बघा, नंबर 2 आहे अनेक वचन. कोणतं आहे? अनेक वचन. मग अनेक वचन कशाला म्हणायचं? तर आता मी वर काय सांगितलं, फक्त एका घटकाचा बोध, त्याला एक वचन. परंतु इथे एकापेक्षा जास्त घटकांचा बोध होत असेल तरच त्याला आपण अनेक वचन असं म्हणतो. मग अनेक व्यक्ती असतील, अनेक वस्तू असतील, अनेक प्राणी असतील, किंवा अनेक वस्तू कोणताही घटक असेल त्याला आपण अनेक वचन असं म्हणतो. म्हणजे एकापेक्षा अधिक, दोनपेक्षा अधिक तो घटक आपण काय म्हणून ओळखतो? तर अनेक वचन म्हणून ओळखतो. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. येस. बघा, खाली व्याख्या दिली आपल्याला, दिली का? दिसते का सर्वांना इथे व्याख्या? मला वाटतं दिसत असेल. हा, हे पण आपण बघू, तर तुम्हाला ते येणंही गरजेचं आहे. लक्ष द्या, अनेक वस्तूंचा उल्लेख किंवा अनेक वस्तू, व्यक्ती किंवा अनेकांबद्दल बोलतात तेव्हा त्यातून अनेक वचनाचा बोध होतो. जे मी तुम्हाला आता समजावून सांगितलं, बरोबर आहे, तर त्याचाच आपला इथे उल्लेख पाहायला मिळतो. आणि ह्या गोष्टी
तुम्हाला पटकन कळतात. मग आता आपण काय पाहिलं, तर वर बघा, एक वचनामध्ये रस्ता होता. मग रस्ता या घटकाचा अनेक वचन काय, तर तुम्हाला रस्ते असं मिळतं. इमारत एक असेल तर आपण एक वचन म्हणणार, पण इमारती म्हणजे एकापेक्षा जास्त घटकांचा बोध होतोय. आपल्या हातामध्ये एकच पुस्तक असेल तर एक वचन, परंतु 4-5 पुस्तकं असतील तर त्याला आपण पुस्तके असं म्हणतो. खडाचं अनेक वचन आपण खडे म्हणतो, बरोबर आहे. येस. नदीचं अनेक वचन काय, नद्या. नात, नाती. वेळ, वेळा. या सर्व घटकावरून तुम्हाला एक वचन आणि अनेक वचनाचा बोध झालेला दिसून येतो. म्हणजे लक्षात ठेवायचं, एका घटकाचा बोध एक वचन, एकापेक्षा जास्त घटकाचा बोध त्याला आपण अनेक वचन असं म्हणतो. बघा, दोन गोष्टी कळाल्या का, कारण इथं सोपं आहे आणि इथे कळतं पण जेव्हा परीक्षेमध्ये असे काही शब्द येतात, तुम्हाला त्याचं अनेक वचन ओळखायला सांगतात, मग आपण नसेल तर असे आहे असं करतो, आणि आपला माहित नसेल तर आपण कोणता टिक मार्क करतो. इट्स ओके. चलो बघा, आता प्रॉब्लेम असा आहे की पुढे आपल्याला जे पाहिजे ते तुम्हाला सविस्तर तुमच्या नोटबुकवर, वहीवरती नोंद करायचे आहेत. ठीक आहे, मी हळूहळू शिकवतो, काय प्रॉब्लेम नाही. आपला 1 तास लागला तरी चालतंय. बघा, आता वचन बघा, इथं वचनभेदामुळे नामाच्या रूपामध्ये बदल होतो. आता वचनभेद म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल ना, की एक वचन अनेक वचन याला आपण वचनभेद असं म्हणतो. आणि याच्यामुळे काय होतं, त्या नामाच्या रूपात बदल होतो. बघा, पुस्तक, पुस्तके. कारण इथे एक दिसते, दुसऱ्या याच्यामध्ये 2 दिसतात किंवा 2 पेक्षा जास्त दिसतात. म्हणजे एक वचन पण दिसतंय, अनेक वचन पण दिसतंय. पहिलं जे पुस्तक होतं तर एक वचनी नाम होतं, पण पुस्तके म्हटल्याबरोबर ते अनेक वचनी नाम झालं. ठीक आहे, म्हणजे वचन पण तुम्हाला त्या ठिकाणी कळणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर कट समजाव्यात. आता बघा, इथे पुल्लिंगी नामांची अनेक वचने. हा, आता याच्यामध्ये तुम्हाला 3 घटक पाहायला मिळतील. एक पुल्लिंगी, दुसरा स्त्रीलिंगी आणि तिसरा नपुंसकलिंगी. या तिन्ही घटकाचा अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. ओके. बघा, आता पहिल्यांदा आपण सुरुवात करूया कोणत्या घटकातून. बघा, पुल्लिंगी नामांची अनेक वचने करताना. कशाची, हो, तर पुल्लिंगी नामांची. मग आता पुल्लिंगी नामाचं अनेक वचन कसं, तर कशा प्रकारे करायचं, ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवू आपण, कारण परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येतात. बघा, आता नियम क्रमांक 1 आहे. तुम्हाला नियम समजतो का नाही ते महत्वाचं आहे. बरं, नियम मी समजावून सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. बघा, इथं पहिला नियम आहे, आकारांत पुल्लिंगी नामांचे अनेक वचन एकारांत होते. कसं, आता समजावून सांगतो. मी काय म्हटलं, आकारांत म्हणजे काय, एखाद्या एकवचनी नामाच्या शेवटचं जे अक्षर असतं तर त्याच्या शेवटी आ असतो, बरोबर आहे. परंतु त्याचा अनेक वचन ज्यावेळेस आपण करतो तेव्हा शेवटचं जे अक्षर असतं तर त्याच्यामध्ये ए चा उच्चार होतो. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघा, या नियमावर उदाहरित बघा, हा जो नियम आहे या नियमाच्या आधारे काही उदाहरण बघूया. आंबा, आंबा याच्यामधलं शेवटचं अक्षर कोणते सांगा बरं, सांगता येईल. आंबा याच्यामध्ये शेवटचा अक्षर कोणता आहे. व्हेरी गुड. ब अधिक आ म्हणजे बा, म्हणजे या बा मध्ये आ आहे, म्हणजे याला आपण आकारांत म्हणू. परंतु आंब्याचं अनेक वचन काय, आंबे आहे. ठीक आहे, तर आंबेमध्ये शेवटचा अक्षर कोणते बघा बरं, इथं बे आहे, बरोबर आहे. मग बे मध्ये आपण बेची फोड करा बरं, कशी होईल सांगता येईल का, हा सांगायचा प्रयत्न करा. ब ब अधिक ए, बरोबर आहे, म्हणजे बे. हे पण लक्षात ठेवा, म्हणजे आज आजचं रूपांतर आपण कशामध्ये करायलो, ए मध्ये करायलो. काही नाही, हा नियम म्हणलाय, दुसरं काहीच नाही. काय नियम म्हणलाय की आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत करतात. इथं आ दिसतंय आणि याच्यामध्ये ए दिसतंय. पहिला नियम तुमच्या लक्षात आला असेल. आलाय का, आचं ए मध्ये.
मग आता अशा प्रकारे आपण अनेक उदाहरणं बघू. मी ज्यांना विचारेल त्यांनी मला रिप्लाय दिसला. ठीक आहे. रस्ता, रस्ते. नोटबुक सोबत आहे का सर्वांच्या? आहे का? पीडीएफ आहे म्हणून पीडीएफ वर आधारित राहू नका. तुमच्या हाताखालून प्रॅक्टिस होणार आहे, त्या प्रॅक्टिसवर तुम्हाला जास्त प्रश्न येणार आहेत. आहे का सरांकडे नोटबुक? आता मला काही दिसणार नाही, बरोबर आहे. हा बघा, रस्ता याचा अनेक वचन काय? रस्ते. रस्तामध्ये आ आहे, रस्तेमध्ये ए आहे. आकारांचं एकारांत आपण असं करत आहे. बरं, आता दुसरी गोष्ट मला असं सांगायची की आपण ती आंबा म्हणतो का, ते आंबा म्हणतो का, का तो आंबा म्हणतो? वचन माहिती पाहिजे ना आपलं. व्हेरी गुड. तो आंबा म्हणतो म्हणजे तो म्हटलं की पुल्लिंगी. तो आंबा, तो रस्ता, तो पंखा, तो आरसा पुल्लिंगी नामाचा बोध होतोय, बरोबर आहे. मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आकारांत आहेच, पण आकारांत पण पुल्लिंगी असलं पाहिजे. मग आता ही सर्व जी नामं आहेत बघा, आंबापासून ते पेढापर्यंत ही पुल्लिंगी नामं आहेत. आणि या पुल्लिंगी नामांचं अनेक वचन कसं होतं हे तुम्ही इथे बघत आहात. बघा, आता पंखाचं अनेक वचन काय होतं? लिहा पण आणि मला बोला पण. हा, पंखाचं अनेक वचन काय होतं? पंखे होतं. आरसाचं अनेक वचन काय होतं? वाचा. आता मी वाचण्यापेक्षा तुम्ही वाचा, नाही तर पहिल्यांदा मी वाचून दाखवतो, नंतर तुम्ही वाटल्यास तर लिहून सोबत पाठे करू शकतात. आरसा, आरशाचं अनेक वचन आरसे. रेडाचं अनेक वचन रेडे. लांडगाचं अनेक वचन लांडगे. राईट. आता इथं सोपं वाटतंय बरं काय, पण परीक्षेमध्ये 4 पर्याय दिले ना, मग आपलं सर्व सारखेच वाटतात. मग थोडं पद्धतशीर लिहा आणि समजून घ्या. ससाचं अनेक वचन काय होतं? ससे. मुलगाचं अनेक वचन काय होतं? मुलगे. बघा, आता आता काय व्हायलंय, ज्यांना यावेळेस जमतंय त्यांनी क्लास जॉईन केला असेल तर मला वाटतंय किती का होईना मी एक असलं तर शिकवणार, त्यात काही वाद नाही. ठीक आहे. चित्ता सांगा. वैशाली, पल्लवी, त्यानंतर कानपत्रा मॅडम, अजय. अजय दिसतो का मी तुम्हाला? ओके ओके. तुमच्या तिथं बघा स्क्रीनला खालच्या साईडला तुम्हाला स्पीकर आहे आणि त्या साईडला तुम्हाला व्हिडिओचा ऑप्शन आहे. तुम्ही व्हिडिओचा ऑप्शन सुरू केला, तुमचा स्पीकर बहुतेक सुरू नाही, मला आवाज येत नाही. ठीक आहे. बघा, आता गावाकडनं घरून शिकवतोय, नेटवर्क प्रॉब्लेम आला तरी काही अडचण नाही, पण सध्या तरी काही येत नाही. ओके. बघा, मुलगा याचं अनेक वचन काय? मुलगे. चिताचं काय? चित्ते. बरं, दांडा. दांडा या शब्दामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे? आ आहे, बरोबर आहे. मग दांडाचं अनेक वचन काय? दांडे. मग ड अधिक य बरोबर डे. म्हणजे आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत आपण करत आहोत. आठवडा, आठवडे. बोका, बोके. याला स्टार करा, परीक्षेमध्ये विचारल्या. ओढा, ओढे. राजा, राजे. वडा, वडे. मासा, मासे. जरा, झरे. घोडा, घोडे. वाडा, वाडे. अनारसा, अनारसे. याला स्टार करा, परीक्षेमध्ये विचारले. ठीक आहे. डबा, डबे. फटका, फटके. गठ्ठा, गठ्ठे. पेढा, पेढे. तुमच्या लक्षात आला का नियम? येस. बघा, तुम्ही माझ्या समोर इतकं जरी आता शिकलात ना, तर तुम्हाला हा नियम समजतो. बघा, मला वाटत नाही की मी जरा अवघड भाषेत सांगत आहे म्हणून. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं याला तुमच्या नोटबुक मध्ये लिहितात का? तुम्ही लिहित आहात ना? आता मला काय समजत नाही, पण तुम्ही लिहित असाल. ठीक आहे. बघा, आता दुसरा जो नियम आहे तोही आपण बघूयात. इथं पण एक शब्द राहिला होता बघा, मुलगा, मुलगे. आज त्याचं अनेक वचन आहे. तसं आपण दोनदा पाहिलं तो नियम. इथं पण आहे बघा, दिसते का तुम्हाला? येस. अशा प्रकारे त्याच्यानंतर दुसरा नियम बघू आपण.
काय आहे दुसरा नियम? वाचा बरं. आता याच्यामध्ये बघा, या पुल्लिंगी नामांमध्ये काही अपवाद म्हणून आहेत, ते पण तुम्हाला वाटल्यास सांगतो. या पुल्लिंगी नामां बघा, आकारांतच आहेत ते, पण त्याचं एकारांत होत नाही, आहे तसंच राहतं. मग असे कोणकोणते आहेत बघा. अपवादामध्ये बाबा, मामा, दादा, काका, चहा, नाना. नॉट चहा बर का. बाबा, मामा, दादा, काका, चहा आणि आपण चहा म्हणजे आपण चहा म्हणू, नाना. यांना आपण नाणे म्हणू शकत नाहीत, काके म्हणू शकत नाहीत, बाबे म्हणू शकत नाहीत. म्हणजे तुमच्या लक्षात असेल, हे एक्सेप्शनल आहेत, अपवाद आहेत. ठीक आहे, आज तुमच्या लक्षामध्ये राहावं. हा आपला पहिला नियम. आता दुसरा नियम असा बघा, दुसरा नियम आहे काय म्हणतंय, आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनासारखी असतात. आकारांशिवाय म्हणजे आकारांत सोडून. आता ते खरं तर एकारांत आहेत का काय आहेत हे तुम्हाला इकडे कळालंय, परंतु आता जे मी तुम्हाला सांगणार आहे, बरोबर आहे, ती अनेक वचनी आकारांत नाहीत, ती एक वचनी आहेत, परंतु त्यांच्या शेवटी आ नाही, अ आहे. ठीक आहे, तरी पण त्यांचं दोन्ही वचनामध्ये काय रूप सारखीच राहतात. आहेत ती कशी? पुल्लिंगी नामामध्ये आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग आता अशी कोणकोणती आहेत तर आपण ती बघूयात. बघा, सण, सन. देवचं अनेक वचन काय होतं बरं? हे हा जो चार्ट आहे ना, हा चार्ट तुम्हाला पाठ ठेवा बघा. देवचं अनेक वचन काय तुम्ही सांगा. मला वाटतं दोघीच नाही आहेत. ओके, देवच आहे. सापचं अनेक वचन काय? सापच आहे. दगडचं अनेक वचन तुम्ही सांगत चला, काय आहे? दगड आहे. उंदीर, उंदीर हा शब्द शुद्ध लेखनामध्ये सुद्धा येतो. हा उंदीर या शब्दामध्ये दुसरी वेलांटी, दीर्घ वेलांटी दिला आहे. आलं का लक्षात? आणि उंदीरचं अनेक वचन उंदिरे होत नाही, तर फक्त उंदीरच होतं. एवढं लक्षात ठेवा. बैलचं अनेक वचन बैल, राक्षसचं अनेक वचन राक्षस, गरुडचं अनेक वचन गरुड, खांब अनेक वचन खांबच राहतं. म्हणजे दोन्ही वचनासारखे असतात थोडक्यात पाहिजे तर. कागद कागदच राहतं, हार हारच. बघा, खडू खडू, लाडू लाडू. शत्रूचं काय होत सांगा बरं? शत्रूच राहतं. भाऊचं काय होतं? भाऊच राहतं. गहू, बघा गहूला उकार दुसरा आहे म्हणजे दीर्घ उकार आहे. हा गहू. विंचू विंचू, साधू साधू, गडू गडू, धोबी धोबी, तेली तेली, माळी माळी. दिलेले सर्व शब्द तुम्हाला आकारांता शिवाय आहेत. म्हणजे याच्या शेवटी आकारांत म्हणजे आ येत नाही, याच्यामध्ये अ येते, कधी कधी उ येतंय, कशा प्रकारे पण आ नाहीये. तरी पण ही जी काही पुल्लिंगी नामे आहेत ती दोन्ही वचनामध्ये कशी राहतात? सारखीच असतात. नियम कळला तुम्हाला? नियम कळाला का? हा हा बोला. मला वाटतं बाकीच्यांना काही प्रॉब्लेम असेल, त्यांनी मला फोन केला होता. काय हरकत नाही. बरं, या दोन्ही तक्त्यामधली काही शब्द तुम्हाला कळाले का हो? वैशाली, त्यानंतर कानोपात्रा मॅडम, समजलीत का? येस और नो? ओके, काही हरकत नाही. दोन नियम तर तुम्हाला समजले असतील. हो, हा तुम्ही काय करू शकता ना, स्टार करू शकता आणि आपल्या वहीमध्ये पण लिहू शकता.
हो हो हो, बरोबर आहे. तसं वाटू शकतं, परंतु तसं आहे का? नाही. याच्यामध्ये पण बघा, आणखी लाडू हा एक शब्द आहे. लाडूचं अनेक वचन लाडूच राहतं बरं का. दगड आपण दगडे पण म्हणू शकतो, परंतु दगडे या ठिकाणी बरोबर नाही, चुकू शकते. ठीक आहे. आणि 100% चुकणारा शब्द कोणता आहे? उंदरे. आपण असं न म्हणता उंदीर असं म्हणायचं. राईट. उंदीर या शब्दाला पण आपण स्टार करून आपल्या नोटबुक मध्ये ठेवा. तुम्हाला तिथं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. कागदचं पण कागदे वाटू शकतं, परंतु कागदचं कागदच आहे. बरं, हे दोन्ही पण चार्ट आहेत. हे व्यवस्थित तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि तुमच्याकडे नोटबुक असेल तर त्यामध्ये लिहायचा प्रयत्न करा. ओके, चला पुढे जाऊ. हे असं होतं बघा, कॉलिंग जास्त येते. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा, दुसऱ्या पेजवर आणखी काही शब्द आहेत. त्याला पण आपण अपवादामध्ये टाकू. कोणता आहे बघा, इथे मनुष्य याचं अनेक वचन काय होतं? मनुष्यच राहतं. वाघचं काय होतं? वाघच राहतं. सोनार, सोनार. फोटो, फोटो. हा, तुम्हाला परीक्षेमध्ये येईल, फोटोचं अनेक वचन काय होईल? काय होतं सांगा बरं? सांगा, सर्वजण सांगा. फोटोचं अनेक वचन फोटोच राहतं. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रेडिओ, रेडिओच राहतं. रेडिओमध्ये बघा, वेलांटी पहिली का दुसरी, ऱ्हस्व का दीर्घ? हा शब्द शुद्ध लेखनासाठी येतो. येस. हा, रेडिओचा हा जो शब्द आहे रेडिओ, तो तुम्ही त्याला स्टार करून ठेवा, कारण त्यामध्ये वेलांटी आहे. त्यानंतर बघा, टाहो, टाहोचं टाहोच राहतं. हा, आता मात्र स्टार करा. कवी, कवीच राहता. याला तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. शिपाई, शिपाई. मनी, मनी. हत्ती, हत्ती. गडी, गडी. गवई, गवई. ऋषी, ऋषी. आणि चिकूचं अनेक वचन काय होतं? चिकूच राहतं. लक्ष द्या, तुम्ही आतापर्यंत जेवढे शब्द शिकलात आहे तशीच आहेत बरं का. दोन्ही वचनामध्ये ती आहे तशीच आहेत, म्हणून तर त्यांना आपण आकारांत म्हणत नाही, आकारांत शिवाय असं बोलतो. ओके, एवढे शब्द तुम्हाला इथे पाहायला मिळाले. आता ही होती पुल्लिंगी. बघा, आपण तो मनुष्य म्हणतो, तो वाघ, तो गडी, तो गवई, तो चिकू, तो कवी, तो रेडिओ, तो फोटो. तुम्ही यांच्या आधी तो हे सर्वनाम जर लावलं तर ते 100% तुम्हाला पुल्लिंगी आहेत, पुरुषवाचकच आहेत असे दिसतील. येस, अशा प्रकारे हा पॉइंट या ठिकाणी संपतो. बघा, इथे एक महत्वाची टिप सांगितली. काय सांगितले हो? की पुल्लिंगी नामांमध्ये आकारांत नामांचे अनेक वचन वेगळे असते. बरोबर आहे. तर मराठीमध्ये ए, ऐ व औ इत्यादी अंत्य स्वरूपाची पुल्लिंगी नामे नाहीत. नाहीतच ना. तुम्हाला कुठे दिसले सांगा बरं? ए कुठे दिसले का? ऐ कुठे दिसले का? आणि औ कुठे दिसले का? नाही दिसलं. म्हणजे ही टीप तुम्हाला महत्वाची आहे, ती लक्षात ठेवा. मग तुम्ही बरोबर लगे या ठिकाणी सगळे गोष्टी शिकणार आहात. आता बघा, नंबर 2 चा नियम आहे. कोणता नियम आहे बघा इथे? हा, आता या पॉइंटला स्टार करायचं आपल्याला. कोणता पॉइंट येतो बघा? स्त्रीलिंगी
नामांचे अनेकवचन आपण कशा प्रकारे करतो? आता स्त्रीलिंगी नामे कशी ओळखायची? तर त्या नामांच्या आधी ती नावाचं सर्वनाम वापरायचं, राईट? हे तुमच्या लगेच लक्षात येतं की त्याला आपण काय म्हणायचं ते. बघा, इथे जर लक्षामध्ये आलं असेल तर स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन करताना असा पॉइंट आहे. ओके, तर मग आता या बाबतीमध्ये आपण काय शिकणार आहात? तर याच्यामध्ये पण जसे आपण आकारांत असे काही आताच पहिले शब्द आपण तशा प्रकारच्या स्त्रीलिंगीचं अनेकवचन करताना आपण पाहणार आहेत. बघा, पहिला नियम आहे, अकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन केव्हा आकारांत तर केव्हा इकारांत होते. म्हणजे शेवटी आ येईल किंवा ई येईल. आ आलं तर आकारांत, ई आलं तर इकारांत असं म्हणा. पण यानंतर उच्चारामध्ये ई आल्यास इयचा लोप होतो. बघा, काय म्हटलं मी? पण इय नंतर उच्चारात ई आल्यास इयचा लोप होतो. उदाहरण बघा खाली आहेत. गाय. मग आता गायचं अनेकवचन गायी आहे, परंतु इयच्या नंतर उच्चारात फरक पडलाय, गायी झाले, बरोबर आहे? म्हणून आपण ई आल्यास इयचा लोप होतो, 100%च आहे. बघा, इथं गाय आहे, गायीचं अनेकवचन इथं गायी पण केलंय, परंतु मी आता सांगितल्याप्रमाणे इय नंतर उच्चारात फरक पडायला लागलाय. कोणता? ई आले. बघा, ई आलं तर काय होतं? इयचा लोप होतो. गायचं गायी आणि इथं पण गायी, इथं स्वर आहे, इथं पण स्वरच आहे, पण लक्ष द्या, इथं गायीचं इ आहे, इथं ई आहे. ओके, दुसरं बघा, सोय, सोयी किंवा सोयी. वरचा जो नियम आहे तुमचा, तो नियम तुम्हाला क्लिअर करतो. काही आकारांत तर केव्हा केव्हा इकारांत, बरोबर आहे? अशा प्रकारे पण स्टार करून खाली पॉइंट टाकला असेल, पण यानंतर इय नंतर बरं का, इय नंतर काय झालं उच्चारामध्ये? बघा, इथं सांगितले पण इय नंतर उच्चारात ई आल्यास इयचा लोप होतो. बघा ना, आता इथं गायी आणि इथं सोयी, याच्यामध्ये तुम्हाला कुठं इय दिसायले का? दिसायले का? नाही, बरोबर आहे? मग असेच आपल्याला काही उदाहरणं पाहिजे की त्याचं अनेकवचन कसं होतं. बघू, बघा, तुमच्या नोटबुक मध्ये 2 कॉलम करा आणि मला एक सांगायचंय, आता समजा मला जरी तुमच्या नोटबुक दिसत नसतील तरी पण तुम्ही तुमच्या मनाशी प्रामाणिक राहा, कारण 1 मार्कानं निकाल जातो आणि 1 मार्कानं निकाल येतो. बघा, जे सोपं वाटतं ते चुकतं तेव्हा आपण त्याला सिली मिस्टेक म्हणतो. आणि सिली मिस्टेक कधी होते हे फक्त चुकल्यावरच कळतं, तोपर्यंत कळत नाही. कारण आपल्याच सोबतचा मित्र किंवा मैत्रीण लागत आहे सर्व्हिसला आणि आपण राहतो 1 मार्काने घरी, मग त्याला फक्त एकच मायनस पॉइंट असतो, त्याची प्रॅक्टिस जास्त, तिची प्रॅक्टिस जास्त आणि आपली कमी असते. बरोबर आहे का चुकायले? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. अशा प्रकारे चुकता. ठीक आहे, आपण उदाहरणं बघूयात. आता एक वचनामध्ये तुम्हाला शेवटचं अक्षर अ दिसणार, परंतु त्याचा अनेकवचन आ मध्ये होणार, म्हणजे आकारांत होणार. अकारांचं आकारांतामध्ये होणार. बघा, इथे दिले ना, अकारांत स्त्रीलिंगी नामांचं अनेकवचन केव्हा आकारांत तर केव्हा इकारांत दिले. बघा, सोन या शब्दामध्ये न च्या शेवटी काय आहे? अ आहे, बरोबर आहे? सोन, मग न अधिक अ, बरोबर न? पण न कोणतं? न चा पाय मोडला त्याला हल असं म्हणतात, हलंत असं म्हणतात, त्याला व्यंजन असं म्हणतात, त्यालाच आपण स्वरांत असे म्हणतो, परवर्णे म्हणतो, बरेच शब्द आहेत. पण तुम्हाला या ठिकाणी एक माहिती करून घ्यायचंय की एक वचनामधलं जे काही स्त्रीलिंगी नाम आहे त्याच्या शेवटी अ असेल तर त्याचा अनेकवचन आपण आकारांतमध्ये किंवा इकारांतमध्ये करू. बघा, सोन, सुना, न अधिक आ, वाट, ट अधिक अ, बरोबर ट, पण ट अधिक आ आले का शेवटी? वाट, वाटा, काच, काचा, खारीक, खारका, याला स्टार करा. हा शब्द परीक्षेमध्ये
येतो हा. खारीक ला वेलांटी दुसरी आहे, दीर्घ आहे. आणि खारका हे त्याचं अनेक वचन आहे. वेळ वेळा, चूक चुका. बघा उच्चार बघा आहे का. तार तारा, माळ माळा, वीज विजा, चिंच चिंचा, हाक हका, जात जाती, वात वाती, नात नाती, बहीण बहिणी. बघा याला स्टार करा, लिहून ठेवा. बहीणला कोणती वेलांटी आहे, पहिली का दुसरी? बहीणला वेलांटी कोणती आहे? नाही नाही, हा इथं बरोबर आहे. बहीण. आणि बहीणला कोणती आहे? राईट. इथं स्टार याच्यामुळे करा म्हटलं की बहीण या शब्दामध्ये ह ला दीर्घ वेलांटी आहे आणि बहिणी यामध्ये पुढचं अक्षर दीर्घ झाल्यामुळं त्याच्या आधीचं अक्षर ह हे ह्रस्व वेलांटीमध्ये आलंय. मग इथे बहिणी आहे. ओके. पोकळ पोकळी. कशाचं? हो. बघा चूक मध्ये याचा उकार दुसरा आहे आणि चुकामध्ये क अधिक आ म्हणजे का ही दीर्घ आहे. बरोबर आहे का. दीर्घ असल्यामुळं त्याच्या पाठीमागचं अक्षर हे रस होत असतं. इथं चूक चुका इथं चुकू शकते. येस. पोकळ पोकळी, बोर बोरी. मगरचं अनेक वचन काय होतं? मगऱ्या का? काय होतं? मगरी. ठीक आहे. भेटचं अनेक वचन भेटी. आठवण, खूप आठवणी आल्या बघा. हो, आठवण हा एकवचनी शब्द आहे आणि याच्या शेवटी अ येतंय. आता आठवणी या शब्दामध्ये शेवटचं अक्षर कोणते सांगा बरं. राईट. न अधिक दीर्घई बरोबर नी. असं समजावं म्हणजे नियम समजतो बघा. नियम जर समजायचा असेल तर या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे. वेल वेली, म्हैस म्हशी, आपण त्याला महसी म्हणतो. मावशी नाही. विहीर, हा सर्वात महत्वाचा शब्द आला बघा पुढं. विहीर या शब्दाचं अनेक वचन काय? विहीर या शब्दाचं अनेक वचन काय? बरं मला सांगा. विहीर याच्यामध्ये व ला कोणती वेलांटी आहे आणि ह ला कोणती वेलांटी आहे? राईट. मग काय करा, व आणि ह म्हणजे म्हणजे विहीर हा जो शब्द आहे तो आपल्या नोटबुक मध्ये पद्धतशीर लिहा. वेलांटी पहिली, वेलांटी दुसरी, ह्रस्व दीर्घ असं म्हटलं तरी चालतं. मग आता विहीरचं अनेक वचन पण बघा. पहिली पहिली दुसरी. हो. ह्रस्व ह्रस्व दीर्घ. इथं ह्रस्व दीर्घ होतं, इथं ह्रस्व ह्रस्व का री इथं पाहिलं असेल तर दीर्घ आहे. मग त्याच्या आजचं अक्षर हे ह्रस्व होत असतं. ओके. बघा विहीर विहिरी त्याला स्टार करून आपल्या नोटबुक मध्ये लिहा. भिंत भिंती, गरज गरजा, तारीख तारखा, हाक हाका, चिंच चिंचा. याच्यावरची पाहिलं आपण. मग याच्यामध्ये तारीख हा जो शब्द आहे त्याचं पण तारखा होतं. वर बघा खारीक आणि तारीख यांचा उच्चार यमक जुळतो. ठीक आहे. पण यांचं अनेक वचन फक्त एका अक्षरावर ठरलंय. खारका तारखा. गरज गरजा माहित झालं. लक्षात जर आलं असेल तर इथं बघा तुम्हाला 2-3 गोष्टी इथं कळाल्या. नियम कळाला का तुम्हाला? सांगा नियम काय? पाहून नाही सांगायचा, मुखपट सांगायचा. नियम काय सांगा बरं. नियम काय सांगू शकाल? सांगा. संतोष नियम काय सांगसाल का तुम्ही?
हा सांगा, चुकू द्या, काय अडचण नाही. चुकल्यानंतर मी काय म्हणणार नाही तुम्हाला. सांगा. आपला नियम वैशाली सांगाल? कनपत्र मॅडम. हम्म. 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 बरोबर आहे. अकारांत नामाचं पण कोण्या स्त्रीलिंगी नामांच्या आकारांत किंवा इकारांत होते. हा नियम एवढाच आहे. आणि तो नियम म्हणजे काय तुम्हाला असा लादत नाही मी. फक्त मला एवढं सांगायचंय की दिलेल्या एकवचनी शब्दातलं ते कोणत्या जी स्त्रीलिंगी आहेत. आता बघा ना, स्त्रीलिंगी का म्हटलं मी, याचं एकच कारण आहे. बघा, वीरच्या आधी लावा बरं, ती लावा बरं, का तो लावता? वीर या शब्दापूर्वी ती येणार. ती वीर म्हटल्यानंतर ती हा जो काही शब्द आहे, हे जे काही सर्वनाम आहे, तर ते तुम्हाला एका स्त्रीचा किंवा स्त्रीवाचक नामाचा बोध करून देते. बघा, तारीख ती तारीख, वीज ती वीज, भेट ती भेट. येस, आपण त्यांच्या आधी जर ती लावलं तर बरोबर लगे 100% तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे स्त्रीलिंगी नाम दिसतात. ओके, ठीक आहे. आपण थोडस पुढे जाऊ. बघा, दुसरा नियम काय, आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेक वचन एक वचनासारखे राहते. एक वचनासारखेच राहते. थोडक्यात आहे तसंच राहतं, त्याच्यामध्ये कुठलाच बदल करायचा नाही. पण ती कशी असतात, फक्त आणि फक्त शेवटी त्यांच्या आ असतं दोन्ही शब्दामध्ये, म्हणून त्याला आकारांत म्हटलात. आकारांत म्हणण्याचं एकच कारण आहे. काय कारण आहे, तर दिलेला शब्द शेवटच्या अक्षरावर आ घेऊन येतो. बघा, भाषा, भाषा या शब्दामध्ये शेवटचा अक्षर सांगा बरं, कोणता आहे? आ आहे, बरोबर आहे. आणि त्या भाषापासून आपण जे पुढचं अनेक वचन केले ते पण काय आहे, भाषाच आहे. मग या भाषामध्ये शेवटचा अक्षर आच आहे, या भाषामध्ये पण शेवटचा अक्षर काय, आच आहे. म्हणजे आपला नियम समजून घ्या, तुम्हाला याच्यात काय पडू नका या नियमामध्ये. असं हे तत्सम काय फक्त ऐकून घ्यायचं. म्हणजे मला सांगायचंय, दिलेल्या शब्दामध्ये शेवटचं अक्षर जर आ येत असेल तर त्याचं अनेक वचन सुद्धा आ मध्येच राहतं. जसं बघा आता, पूजा पूजा, पूजाचा उकार बघा, पहिला का दुसरा, रस्व का दीर्घ, रस्व का दीर्घ आहे? व्हेरी गुड, दीर्घ आहे. ठीक आहे. म्हणजे पूजा पूजा, सभा सभा, ही शब्द आहे तशीच लिहून काढा. विद्या विद्या, दिशा दिशा. बघा, आज्ञा आज्ञा, घंटा घंटा, आशा आशा, शिष्या शिष्या, शाळा शाळा. आता याला स्टार करा. बघा, कोण्या शब्दाला, शाळा. शाळा या शब्दाचं अनेक वचन करायला सांगतात परीक्षेमध्ये. काय सांगा बरं, शाळा या शब्दाचं अनेक वचन काय? राईट. म्हणजे तुमच्या लक्षात जर आलं नसेल तर सांगतो, कारण परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो. शाळा या शब्दाचे अनेक वचन काय? तर शाळाच राहतं, स्टार करून आपल्या नोटबुक मध्ये नोट करत चला. गायिका, अनेक वचन काय होईल? गायिकाच राहील. शिळा, शिळाच राहील. प्रार्थना, प्रार्थना. त्यानंतर बघा, करुणा करुणा, इच्छा इच्छा, कथा कथा, कला कला, यातना
यातना. लेखिका, लेखिका. लेखिकाला वेलांटी पहिली आहे, रस्व आहे. ओके, दोन नामामध्ये. माता, माता. निंदा, निंदा. म्हणजे याच्यावर लक्षात घ्या की ही सर्व स्त्रीलिंगी नामे आहेत. म्हणा बरं, तो इच्छा म्हणता का तुम्ही? काय म्हणता? राईट. म्हणजे या सर्व शब्दांच्या आधी जर तुम्ही ती लावलं तर तुम्हाला बरोबर लगेच ती नामं स्त्रीलिंगी आहेत असं कळतं. ओके, मग आता हा तुमचा स्त्रीलिंगी मध्ये दुसरा नियम समजला का? येस ऑर नो? हा, तर आता डायरेक्ट तुम्हाला मटेरियल तुम्हाला डायरेक्ट इथं पीडीएफच्या स्वरूपात समोरच आहे. बरोबर आहे. फक्त तुम्हाला तुमच्या काय करायचंय, मी जेवढं शिकवेल तेवढं फक्त तुम्हाला नोटबुकवर लिहायचंय. बरोबर आहे. किती लोकांकडे नोटबुक आहेत हो? त्याला दाखवा बरं मला. आहेत का बघू द्या. तर ते व्हिडिओ सुरू करा खाली. आहेत का? वैशाली आहेत? नोटबुक आहे? अच्छा, आता स्क्रीनशॉट काढलेत का? ओके ओके ओके, काय अडचण नाही. पल्लवी, हे बघा, नुसतं बोरिंग शिकवायचं नाही, आपलं तुमच्याशी पण संवाद साधायचा आपला. राईट. संवाद जर साधता आला तरच आपण थोडस, हे ऑनलाईन जरी असलं तरी पूर्ण घटक आपल्याला समजतात. पल्लवी, लिहिताय का तुम्ही? आहे ना? हा, आता काय काय जण स्क्रीनशॉट काढत असतील, बरोबर आहे का? खरं खरं सांगा बरं का, काढताय ना? कानपत्रा मॅडम लिहून घेताय, काय करताय? ओके, काढलंय. ठीक आहे, काय हरकत नाही. चला, आपण पुढच्या नियमाकडे जाऊ. महत्वाचा नियम आहे, याला पण स्टार करा. काय म्हणतो हा नियम? आता बऱ्याच मुलांना काय होतंय, हे नियम लक्षात नाही राहत. ते म्हणतात काय डायरेक्ट ती वाटी वाट्या नदी नदी असं पाठ करतात. पण तसं न पाठ करता थोडं सोप्या भाषेकडून जर गेला आपण तर लगेच तिथे पण आपलं आठवतं. बघा, आपला तिसरा नियम, इकारांत स्त्रीलिंगी नामांचं अनेकवचन कशामध्ये करतो आपण? बोला, कशामध्ये हो? इकारांत. हा, बरोबर आहे. ईच काय होतं? इय मध्ये होतं का यामध्ये होतं? म्हणजे एक वचनी नामामध्ये ई असणार आणि अनेक वचनी नामामध्ये काय होणार आहे? या होणार आहे. बस यालाच आपण नियम लावलाय, इकारांत स्त्रीलिंगी नामांचं अनेकवचन याकारांत होतं. ठीक आहे. बघा, उदाहरण पाहिजे झालं तर आपण डायरेक्ट तुम्हाला समजावून देऊ. वाटी. आता वाटीमध्ये शेवटचं अक्षर सांगता येईल? ई. म्हणजे आपला नियम आपण समजावून घेऊ. ई आहे, मग वाटीचं अनेकवचन काय? वाट्या. मग वाट्यामध्ये शेवटचं अक्षर काय येते आपलं? या येते. बरोबर आहे. म्हणजे ईचं रूपांतर आपण कशामध्ये केलात? तर यामध्ये केलात. म्हणून याला आपण इकारांचा आपण याकारांत म्हणतोय. आणि दुसरी गोष्ट मला सांगा, दिलेले सर्व शब्द या चार्ट मध्ये तुम्ही पुल्लिंग आहेत का स्त्रीलिंग आहेत? या दोन्ही काय सांगाल? वर दिले ना हो, स्त्रीलिंगी नामांचे म्हणून, मग बाकीचा विषय येतच नाही. आणि जर समजत नसेल तर एक काम करा, या सर्व नामांच्या आधी ती नावाचं सर्वनाम लावा. ती वाटी, ती नदी, ती काठी, ती बी, ती लेखनी, ती नळी, ती चांदणी, ती टाचणी. बरोबर आहे का? अशा प्रकारे याला आपण वाचन करता येईल. मग तुम्हाला नियम करणं तुमच्या हातामध्ये असतं. बघा, आता आपण डायरेक्ट उदाहरण बघू. बघा, वाटी, वाट्या. नदी, नद्या. काठी, काठ्या. बी, बी पासून अनेक वचन काय तयार होतं? बिया. राईट. लेखनी, स्टार करायला, लेखन्या. नळी, नळ्या. चांदणी,
चांदण्या, टाचणी टाचण्या, रजई रजया, स्टार करायला, वही वह्या, बाई बाया. एकच जर बाई असेल तर बाईच म्हणतो आपण, अनेक जर असतील तर बायका पण म्हणतात आणि बाया पण म्हणतात. ठीक आहे. जाळी जाळ्या, झोपडी झोपड्या, स्त्री स्त्रिया, भाकरी भाकऱ्या, पोळी पोळ्या. आपण पोळी कशाला म्हणतो सांगा? आपण पोळी कशाला म्हणतो? चपातीला ना? नो. आपण चुकीचं बोलतो कधी कधी. पूर्णाची पोळी असते, राईट? तरी पण आपण पोळीच म्हणतो. जाऊ द्या, परीक्षेमध्ये का असं विचारत नाहीत की पोळीला चपाती का म्हणतात म्हणून. ठीक आहे. आता बघू ना पुढे काय काय ते शब्द आपल्याकडे भरपूर आहेत. भाकऱ्या म्हणतच नसतो आपण. ठीक आहे. आता तुमच्याकडे बघा, मला वाटतं बाळासाहेब शिंदे पुस्तक असेल, त्याच्यामध्ये पण तुम्ही जे जे शब्द याच्यात येतात ते पण नंतर लिहा आपल्या नोटबुक मध्ये. आणि तुमचं लिहून मला स्क्रीनशॉट पाठवत जा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही करत आहात त्याची मला पावती मिळते आणि तुम्हाला पण ते बरं वाटतं किंवा आपलं कोणतरी विचारत आहे, नाही तर आपल्या मनावरच येऊन राहायचं. ठीक आहे. साडी साड्या, पणती पणत्या. हा प्रश्न 2015 रत्नागिरी तलाठीला विचारला होता. पणती पणत्या. आपण जरा फास्ट व्हाल तर पंती पंत्या म्हणतो. मी जरा स्लो नाही, जरा स्लो असत्या. गाडी गाड्या, समयी समया, आजी आज्या, खुर्ची खुर्च्या, आई आया, बाटली बाटल्या. बघा, याच्यामध्ये तुम्हाला या प्रत्येक शब्दाच्या एक गोष्ट नामामध्ये ई दिसत आहे आणि या सर्व शब्दामध्ये इकडे तुम्हाला या दिसत आहे. म्हणजे आणि सर्व नामं कशी आहेत? स्त्रीलिंगी आहेत. मग स्त्रीलिंगी नामाचं इकारांचं अनेक वचन याकारांत केलं जातं. हा नियम समजला तुम्हाला? येस ऑर नो? येस. मग आता याच्यामध्ये काही अपवाद आहेत बरं का. हा, जे तत्सम शब्द, तत्सम म्हणजे काय कोण सांगतो? तत्समचा अर्थ कोणाला माहिती आहे? संस्कृत मधून येतात, परंतु कसे येतात? जशाला तशा. राईट. संस्कृत भाषेमधून मराठीमध्ये येताना जशाला तसे जे येतात त्या शब्दांना आपण तत्सम शब्द म्हणतो. आणि संस्कृत मधून मराठीमध्ये येताना ज्या शब्दांमध्ये बदल होतो त्याला आपण तद्भव म्हणतो. मी याच्या आधी बघा, आपल्या याच लॉग इन आयडी वरती मी मराठीचे काही लेक्चर टाकले आहेत, त्याच्यामध्ये तद्भव तत्सम देशी विदेशी सगळे शब्द टाकलेत. ते पाहून घ्या. बघा इथं अपवादामध्ये काय काय? भक्ती. भक्ती हा शब्द जरी वेलांटी इथे ई असली तरी याच या होत नाही, काही अपवाद आहेत. ठीक आहे. आणि तत्सम शब्द आहेत. तत्सम म्हणजे काय? संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत आलेले शब्द. ओके. तरुणी तरुणी, दाशी दाशी, देवी देवी. देवीचं देव्या करायचं नाही. हा, कारण इथे सोपं वाटतंय आता हे. लक्ष्मी लक्ष्मी, गोपी गोपी, माती माती, लाली लाली, नारी नारी, दृष्टीपासून दृष्टी तयार. ओको. युवती युवती, गती गती, मती मती, बुद्धी बुद्धी. समजलं? बघा हे अपवाद आहेत. भक्ती, तरुणी, दाशी, देवी, लक्ष्मी, गोपी, माती, लाली, नारी, दृष्टी, युवती, गती, मती, बुद्धी. ही अपवादामध्ये तत्सम शब्द आहेत. यांचं या होत नाही, याकारांतामध्ये होत नाही. ओके. हा नियम समजला का सर्वांना? समजते वैशाली? ओके. कारण इथे करणं गरजेचं आहे. संतोष? हा. बघा,
इथे 4 नंबर आहे, चौथा नियम आहे आपला. आता स्त्रीलिंगीचे आपण 3 नियम पाहिले, बरोबर आहे का? पहिला कोणता, पहिला कोण सांगतं? पहिला नियम कोण सांगतं? आकारांत स्त्रीलिंगी नामाचं आकारांत किंवा याकारांत. बघा ना इथे आहे का इकारांत? येस, अकारांत, आकारांत किंवा इकारांत हा पहिला नियम होता. दुसरा, आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामांचं अनेक वचन एकवचनी राहतं, एकवचनासारखंच राहतं, म्हणजे सारखंच राहतं, हा दुसरा. तिसरा नियम काय? इकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन याकारांत होते. जसं तुम्ही आता इथं उदाहरण पाहिलं, अपवाद मध्ये पाहिलात, या अपवादला स्टार करा, तर याला परत परत लिहून काढा. ठीक आहे. 4 नंबरचा नियम आहे बघा, आता पाहूयात. म्हणजे एखाद्या एकवचनी नामामध्ये शेवटचं अक्षर काय असतं? ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ असतं. वाचन कसं करायचं? ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. कारांत स्त्रीलिंगी नामांचं अनेक वचन वाकारांत होतं. काहीच नाही हो, एक वचनामध्ये एक तर ऱ्हस्व उ येईल किंवा दीर्घ उ येईल, आणि अनेक वचन करताना काय होईल? वा येईल, बाकीचं काही नाही. बघा उदाहरण, सासू सासवा. काय? सासू सासवा, अनेक वचन. साशा म्हणू नका, चुकवणारे शब्द इथं आलेत बघा. आता हो, चुकू शकतं, कारण परीक्षेमध्ये सासूचं अनेक वचन आपल्याला नको दिसतं बरं का, म्हणून चुका टाळा. बघा त्यानंतर पिसू पिसवा, लिहा शब्द हा, कुठेतरी लिहा पेजवर वाटल्यास, नंतर फेर करा. जाऊ जावा, जळू जळवा, आणि उ उवा. हे 5 शब्द असे आहेत, उकारांत शेवटचं आहे आणि त्यांचं वाकारांत होत आहे. बघा ना, जाऊचं काय होतंय? काय होते जाऊचं? जावा, राईट. म्हणजे शेवटी काय लागले? वा. उचं काय व्हायले? वा व्हायले. पिसचं काय व्हायले? पिसवा व्हायले, जळवा व्हायले. येस, अशा प्रकारचा होता नियम होता. इथं पण अपवाद आहेत बरं का. वस्तू, बाजू, वधू, वाळू, धेनू आणि तनू. लक्षात, वस्तू, बाजू, वधू, वाळू, धेनू आणि तनू. मला सांगा, या 5-6 शब्दामध्ये शेवटच्या अक्षराचा उकार कोणता आहे? कोणता आहे? सांगा. कोणता आहे संतोष? उकार कोणता आहे? येस, उकार दीर्घ आहे, म्हणजे दीर्घ उ आहे. ठीक आहे, चला काय अडचण नाही. बरं, या पेजवरलं पूर्ण समजलं का तुम्हाला? या पेजवरचा पूर्ण भाग समजलाय हो का नाही? येस, ठीक आहे. चला आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. बघा, महत्वाचे पेज आहे बरं का हे. कारण इथे नियम तुम्हाला लक्षात ठेवण्यापेक्षा शब्द वाचा फक्त. आता 5वा नियम याच्यामध्ये ए ऑब्लिक ऐ कारांत स्त्रीलिंगी नामांचं अनेक वचन आ किंवा याकारांत होतं. म्हणजे काय? तर एक वचनी नामाच्या शेवटचं अक्षर तुम्हाला ए दिसतं, म्हणजे ते हिडन असतं.
लपलेलं असतं, परंतु 100% ए किंवा आय असतं. आणि याचं जेव्हा आपण अनेक वचन करतो तेव्हा आपण या किंवा आ मध्ये करतो. ओके, बघूया आपण एखादं उदाहरण. बघा, पै. पै मध्ये काय सांगा बरं? प अधिक पहिले ए का दुसरे? ऱ्हस्व का दीर्घ? अच्छा, मग या दोन मध्ये ऱ्हस्व दीर्घ म्हणता येईल का आपल्याला? ए आणि ऐ यांना आपण काय म्हणतो? काय म्हणून सांगा ना. ए आणि ऐ ही नेहमी दीर्घ स्वर असतात. कसे असतात? दीर्घ. याच्यामध्ये ऱ्हस्व नसतात. जेव्हा आपण वर्णमाला, मी तुम्हाला वर्गात शिकवलं काही मुलांना, तेव्हा मी असं सांगितलं होतं की ए ऐ आणि ओ औ यांचा समावेश कोणत्या स्वरामध्ये होतो? व्हेरी गुड, दीर्घ स्वरामध्ये होतो. म्हणून याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ म्हणायचं नाही. परंतु ए किंवा ऐ जर आलं आणि ते जर नाम स्त्रीलिंगी असायले तर त्याचं अनेक वचन आकारांत किंवा यकारांत होते. बघा इथं पै च पैया, पूर्वीच एक जुनं नाणं होते, हो ना. पहिल्यांदा पै म्हणजे पैसा. बघा, पैच काय? प अधिक दुसरं ए, त्याला आपण ऐ म्हणतो. ओके, मग त्याचं काय झालंय? यामध्ये रूपांतर झालंय. हा आपला 5वा नियम. ठीक आहे, 6वा नियम बघू. बायको या स्त्रीलिंगी शब्दाचा अनेक वचन बायका असे होते. मी तुम्हाला पहिलं सांगितलं मगाशी. शब्द कोणता आहे? बायको. मग बायको, बघा ना, तो बायको का ती बायको? काय म्हणतो आपण? हा, साहजिक आहे ना, ती म्हणतो आपण. ती बायको, कारण ते स्त्रीलिंगी शब्द आहे. बरोबर आहे, दिल्ला शब्द स्त्रीलिंगी आहे, मग त्याचं अनेक वचन बायकोचं बायका होतं असं डॅश करून लिहा. येस, आतापर्यंत 2 घटक शिकले आपण. एक कोणता? पुल्लिंगी नामांचं अनेक वचन करणे, आणि दुसरा पहिला स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन करणे. दोन्ही कळालेत का सर्वांना? संतोष, मला वाटतं उशिरा आला तरी पण समजलेत का? हो, 2 घटक आपण शिकलो. हम्म? बघा, तिसरा जो घटक आहे, तिसरा घटक पण आपण वाटल्यास तर एकदा हा उद्याला घेतला चालेल ना? तर एकदा सर तुम्हाला पाठ तर होणार नाही, ते पूर्ण लिहून काढा, त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. हे तुम्ही, आणि याच्यामध्ये वाटल्यास एक काम करा, आणखी एखाद्या पुस्तकातून किंवा नेटवरून तुम्हाला जेवढे शब्द सापडतात तेवढे तुम्ही एक वचनाचं अनेक वचन तुम्ही मला लिहून पाठवू शकता. पाठवणार का? ओके, कारण का तुम्ही माझ्यासोबत जास्त प्रॅक्टिस करत असतात, आणि शेवटी तुम्हाला जेव्हा परीक्षा होईल, आता बघा, गेल्या 5-6 वर्षापासून जागा नाही, पण आता एवढ्या परीक्षा येतील तुम्ही कंटाळून जासाल. पण लागेल, 1-2 महिने लागेल आणखी, मला वाटतं जून जुलै येईल. परंतु एकदा जर सुरू झालं तर तुमचा अभ्यास कमी पडू नये एवढं मात्र लक्ष ठेवायचं. कारण आता हा कोणता काळ आहे? अभ्यास करण्याचा काळ आहे. थोडा थोडा करायचा, त्याला काय असतंय, फक्त बोर होऊ नका. नाही तर आपण काय करतो, टीका करतो दुसऱ्यावर, यार काय यार परीक्षा सुरू झाल्या आता, पण आता घेतलं किती लोक सर्विस लागतील हे जास्त त्याला माहिती आहे. ओके, बघा, तिसरा घटक नपुंसकलिंगी नामांचं अनेक वचन. आता नपुंसकलिंगी आपण कशाला म्हणतो मला सांगा? पुल्लिंगी नाम ठरवण्यासाठी आपण कोणतं सर्वनाम वापरलं होतं? पुल्लिंगी नाव आहे किंवा पुरुषवाचक जातीचं आहे त्यासाठी आपण कोणतं सर्वनाम? कोणतं? तो. व्हेरी गुड. स्त्रीलिंगी नाम आहे हे कशावर तुम्ही ओळखलात? त्याच्यापूर्वी आपण ती असं लावलं, राईट. आणि आता आपण जे लावणार आहेत, तर या सर्व नामांच्या आधी आपण ते लावणार आहेत. काय लावणार आहेत? ते. मग आता ते म्हणजे नपुंसकलिंगी. नपुंसकलिंगी या नामांचं अनेक वचन कसं करायचं किंवा सारखं राहतं का वेगळं होतं हे आता आपण अभ्यासूत.
शेवटचा 10 मिनिटाचा भाग हा आपला इथे कंटिन्यू करता येतो, काही अडचण नाही. वाटल्यास पुन्हा रिव्हिजन करू मग याचं. बघा नियम काय, नपुंसकलिंगी नामांचे अनेक वचन असा मुद्दा आहे. ठीक आहे, तर याला 5च मिनिटात घेऊ आपण, म्हणजे रिव्हिजनचा भाग तुमच्या पण वाचनातून जातो आणि मी पण वाचतो. नियम तर कळेल तुम्हाला. बघा पहिला नियम काय बघायच्या मध्ये, अकारांत नपुंसकलिंगी नामांचं अनेक वचन एकारांत होतं. आता अकारांत एकारांत तुम्हाला कळाले का बरं? पल्लवी, आकारांत आणि एकारांत कसं ओळखायचं समजाले का? बरं संतोष, हा आता लक्ष द्या संतोष. हा बघा संतोषचा रिप्लाय आला मला. मला सांगा संतोष, घर हा शब्द आहे बरोबर आहे का? तुमचा स्पीकर चालू ठेवा संतोष. हा घर हा शब्द काय, एक शब्द आहे बरोबर आहे. आता तुम्ही तो घर म्हणता, ती घर म्हणता का ते घर म्हणता? राईट, इथपर्यंत कळालं का? आता मला सांगा, या घर मध्ये शेवटचा स्वर कोणता आहे किंवा शेवटचा अक्षर कोणता आहे? मग आता नुसतं र आहे का बरं? आता रच जर आपण फोड केली तर आपल्याला काय दिसत? राईट, र हल अधिक अ बरोबर र. राईट, म्हणजे रच्या शेवटचा अक्षर कोणता आहे? अ. मग आपला नियम काय, अ म्हणजे काय, आकारांत. समजलं का? हा, मग आता घरचं अनेक वचन आपण कसं केलंय बघा वाचायला, कसं आहे, घरे. मग आता घरे मध्ये र अधिक काय असणार आहे? य असणार आहे बरोबर आहे की नाही? य कोणतं, येडक्याचं य किंवा आयरेनचं य, या दोन्ही पैकी एक. आता एकच उकार, सॉरी एकच काय मात्रावर आहे, याचा अर्थ कोणतं य असणार आहे? पहिले य असणार आहे बरोबर आहे की नाही? र अधिक य बरोबर रे. हा, इथे नियमच आहे ना, आकारांत नपुंसक लिंगी नामांचं अनेक वचन यकारांत होते. बघा इथं, इथे य आलं, यकारांत झालं. माणूसचं बघा बरं, माणूसचं अनेक वचन काय होतं? माणूसचं अनेक वचन काय होतं? माणसे, शेत शेते, पान पाने, पुस्तक पुस्तके, नख नखे, बक्षीस बक्षिसे, चित्र चित्रे, वर्ष वर्ष, मन मने, तोंड तोंडे. या सर्व शब्दांच्या शेवटी ए येत आहे. फूल फुले, दार दारे, घड्याळ घड्याळे, मूल मुले. आता घड्याळचा अनेक वचन विचारत बरं का, घड्याळचं अनेक वचन काही लोकांना वाटतं घड्याळच राहतं का? हे घड्याळ आणि घड्याळ नाही, घड्याळचं अनेक वचन घड्याळे असं आहे. मूल मुले, झाड झाडे, पीक पिके, फळ फळे, कपाट कपाटे, साल सालचं अनेक वचन दोन प्रकारे होतं, साले किंवा साली. हो, झाडांच्या साली. राईट, साले किंवा साली हे सालचं अनेक वचन आहे. ओके, कपाटचं पण परिचय होतं बरं का. कपाट या शब्दाचं अनेक वचन काय होतं? आपण म्हणतो एक कपाट अनेक कपाट, नाही, कपाटचं कपाटे होतं. गुऱ्हाळ गुऱ्हाळे, पाडस पाडसे. हा नियम तुम्हाला बघा इथे समजला असेल, हे तुमच्या बरोबर लक्षामध्ये येत आहे. ठीक आहे, तर या हा पाडसचं काय होतं म्हटलं मी, पाडसे होतं असं. ठीक आहे, तर हा बघा इथपर्यंत आपला भाग होता. आता एकदाच काय तुम्हाला सर्व जमणार नाही, हळूहळू आपण सगळा भाग शिकू. तर इथं तुम्हाला आज मी 3 घटक शिकवलेत आणि एक अपूर्ण राहिलाय, ज्याचं नाव नपुंसक लिंगी आहे. ठीक आहे, तोही घटक आपण उद्याला पूर्ण करू, म्हणजे तुम्हाला फ्रेश माइंडने पुन्हा याच्यामध्ये जास्त समजेल. तोपर्यंत तुम्ही झालेल्या भागाची रिव्हिजन करा आणि रिव्हिजन करून तुम्ही इथं कंटिन्यू काय करू शकता, तर जास्तीत जास्त मार्क घ्यायचा प्रयत्न करा. जसं आज आपली टेस्ट झाली तशी याही घटकावर मी परीक्षा घेणार आहे. ओके, ठीक आहे.